ഭാഗവതം ക്യാൻറ്റോ 3 ചാപ്റ്റർ 7. ഭഗവാനേക ഏവൈഷ സർവക്ഷേത്രേഷ്വവസ്ഥിതഃ അമുഷ്യ ദുർഭഗത്വം വാ ക്ലേശോ വാ കർമ്മഭിഃ കുതഃ യേതസ്മിൻ മേ മനോ വിദ്വൻ ഖിത്യതേ ജ്ഞാനസങ്കടേ തന്നഃ പരാണുദ വിഭോ കശ്മലം മാനസം മഹത്. ശ്രീശുക ഉവാച സയിത്തം ചോദിതക്ഷത്രാ തത്വജ്ഞാനാസുനാ മുനിഃ പ്രത്യാഹ ഭഗവച്ചിത്തസ്മയന്നിവ ഗതസ്മയഃ. മൈത്രേയ ഉവാച സേയം ഭഗവതോ മായായന്നയേന വിരുധ്യതേ ഈശ്വരസ്യ വിമുക്തസ്യ കാർപണ്യമുദബന്ധനം യദർത്ഥേന വിനാമുഷ്യ പുംസ ആത്മവിപര്യയഃ പ്രദീയത ഉപദ്രഷ്ടു സ്വശിരശ്ഛേദനാദികഃ. യഥാ ജലേ ചന്ദ്രമസഃ കമ്പാദിസ്തത്കൃതോ ഗുണഃ ദൃശ്യതേ സന്നവിദ്രഷ്ടുരാത്മനോനാത്മനോ ഗുണഃ. സ വൈ നിവൃത്തിധർമ്മേണ വാസുദേവാനുകമ്പയാ ഭഗവദ്ഭക്തിയോഗേന തിരോധത്തെ ശനൈരിഹ. യദേന്ദ്രിയോ വരാമോദദ്രഷ്ട്രാത്മനി പരേഹരൗ വിലീയന്തേ തദാ ക്ലേശാ സംസുപ്തസ്യേവ കൃഷ്ണശഃ. അശേഷ സംക്ലേശശമം വിദത്തേ ഗുണാനുവാദശ്രവണം മുരാരേഃ. കുതഃ പുനസ്തച്ചരണാരവിന്ദ പരാഗസേവാരതിരാത്മലബ്ധാ. വിദുര ഉവാച സംഛിന്ന സംശയോ മഹ്യം തവ സൂക്താസിനാ വിഭോ ഉദയത്രാപി ഭഗവന്മനോ മേ സംപ്രധാവതി. സാധ്വേദദ്വ്യാഹൃതം വിദ്വന്നാത്മമായായനം ഹരേഃ ആഭാത്യ പാർത്ഥം നിർമൂലം വിശ്വമൂലം നയദ്ബഹിഃ. യച്ഛ മൂഢതമോ ലോകേ യശ്ച ബുദ്ധേഃ പരം ഗതഃ താവുഭൗ സുഖമേധേദേ ക്ലിശ്യത്യന്തരിതോ ജനഃ. അർദ്ധാഭാവം വിനിശ്ചിത്യ പ്രതീതസ്യാഭിനാത്മനഃ താഞ്ചാഭിയുഷ്മച്ചരണസേവയാഹം പരാണുദേ. യത്സേവയാ ഭഗവതഃ കൂടസ്ഥസ്യ മധുദ്വിഷഃ രതിരാസോ ഭവേത്തീവ്രപാദയോർവ്യസനാർദ്ദനഃ. ദുരാവാഹ്യൽപതപസഃ സേവാ വൈകുണ്ഠവർത്മസു യത്രോപഗീയതേ നിത്യം ദേവദേവോ ജനാർദ്ദനഃ. സൃഷ്ട്വാഗ്രേ മഹദാദീനി സവികാരാണ്യനുക്രമാത് തേഭ്യോ വിരാജമുദ്ധൃത്യ തമനുപ്രാവിശദ്വിഭുഃ. യമാഹുരാദ്യം പുരുഷം സഹസ്രാംഘ്യൂരുബാഹുകം യത്ര വിശ്വ ഇമേ ലോകാഃ സവികാശം സമാസദേ. യസ്മിൻ ദശവിധ പ്രാണസ്സേന്ദ്രിയാർത്ഥേന്ദ്രിയസ്ത്രിവൃത് ത്വയേരിതോ യദോ വർണ്ണാസ്തദ്വിഭൂതിർവദസ്വനഃ. യത്ര പുത്രൈശ്ച പൗത്രൈശ്ച നപ്തൃഭിഃ സഹ ഗോത്രജൈഃ പ്രജാ വിചിത്രാകൃതയ ആസൻ യാഭിരിദം തദം. പ്രജാപതീനാം സപദിശ്ചക്ലഭേഹാൻ പ്രജാപതീൻ സർഗാംശ്ചൈവാനുസർഗാംശ്ച മനൂന്മന്വന്തരാധിപാൻ യേതേഷാമഭിവംശാംശ്ച വംശ്യാനുചരിതാനി ച.
उपर्यधश्च ये लोका भूमिर्मित्रात्मजा सदे तेषां संस्थां प्रमाणं च भूर्लोकस्य च वर्णय तिर्यङ्मानुषदेवानां सरीसृपपदतॄणां वदनसर्गसंव्यूहं गार्भस्वेदद्विजोद्भिदां गुणावतारैर्विश्वस्य सर्गस्थित्यप्ययाश्रयम् सृजत श्रीनिवासस्य व्याचक्षोदारविक्रमम् वर्णाश्रमविभागांश्च रूपशीलस्वभावतः ऋषीणां जन्मकर्मादिवेदस्य च विकर्षणम् यज्ञस्य च वितानानि योगस्य च पदप्रभो नैष्कर्म्यस्य च साङ्ख्यस्य तन्त्रं वा भगवत्स्मृतम् पाखण्डपथवैषम्यं प्रतिलोमनिवेशनं जीवस्य गदयो याश्च यावदीर्गुणकर्मजाः धर्मार्थकाममोक्षाणां निमित्तान्यविरोधतः वार्ताया दण्डनीदेश्च श्रुतस्य च विधिं पृथक् श्राद्धस्य च विधिं ब्रह्मन् पितॄणां सर्गमेव च गृहनक्षत्रताराणां कालावयवसंस्थितिं दानस्य तपसो वापि यच्चेष्टापूर्तयो फलं प्रवासस्तस्य यो धर्मो यश्च पुंस उदापदी येन वा भगवां तुष्येद्धर्मयो निर्जनार्दनः सम्प्रसीदति वा येषा मे ददाख्याहि चानक अनुव्रतानां शिष्याणां पुत्राणां च द्विजोत्तमा अनापृष्टमभिब्रूयुर्गुरवो दीनवत्सलाः तत्त्वानां भगवंस्तेषां कथिता प्रतिसङ्क्रमः तत्रेमं क उपासीरन् क उस्विदनुशेरते पुरुषस्य च संस्थानं स्वरूपं वा परस्य च ज्ञानं च नैगमं यत्तद्गुरुशिष्यप्रयोजनम् निमित्तानि च तस्येह प्रोक्तान्यनकसूरिभिः स्वतो ज्ञानं कुतः पुंसां भक्तिर्वैराग्यमेव वा एतान्मे पृच्छथ प्रश्नान् हरे कर्म विवित्सया ब्रूहि मे ज्ञस्य मित्रत्वादजया नष्टचक्षुषः सर्वे वेदाश्च यज्ञाश्च तपोदानानि चानक जीवाभयप्रदानस्य न कुर्वीरन् कलामपि श्रीशुक उवाच स युद्धमापृष्टपुराणकल्पः कुरु प्रधानेन मुनिप्रधानः प्रवृद्धहर्षो भगवत्कथायां संचोदितस्तं प्रहसन्निवाह इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे सप्तमोऽध्यायः। भागवतं कैंटो 3 चैप्टर 7 भागवतं स्कन्धं 3 अध्यायं 7 श्रीशुक उवाच एवं ब्रुवाणं मैत्रेयं द्वैपायनसुतो बुधः प्रीणयन्निव भारत्या विदुरप्रत्यभाषधा विदुर उवाच ब्रह्मन् कथं भगवतश्चिन्मात्रस्याविकारिणः लीलया चाभियुज्येरन्निर्गुणस्य गुणाक्रियाः क्रीडयामुद्यमोर्भस्य कामश्चिक्रीडिशान्यदः
स्वतस्तृप्तस्य च कथं निवृत्तस्य सदान्यतः अस्राक्षी भगवान् विश्वं गुणमय्यात्ममायया तया संस्थापयत्येतद्भूय प्रत्यभिदास्यति देशदः कालदो योऽसावस्थादः स्वतोऽन्यतः अविलुप्तावबोधात्मा सायुज्येता जया कथम् भगवानेक एवैष सर्वक्षेत्रेष्वस्थितः अमुष्य दुर्भगत्वं वा क्लेशो वा कर्मभिः कुतः एतस्मिन् मे मनो विद्वन् कित्यते ज्ञानसङ्कटे तन्नः पराणुद विभो कश्मलं मानसं महत् श्रीशुक उवाच स इत्थं चोदितक्षत्रा तत्त्वज्ञानासुना मुनिः प्रत्याह भगवच्चित्तस्मयन्निवगतस्मयः मैत्रेय उवाच सेयं भगवतो माया यन्नयेन विरुध्यते ईश्वरस्य विमुक्तस्य कार्पण्यमुदबन्धनम् यदर्थेन विनामुष्य पुंस आत्मविपर्ययः प्रदीयत उपद्रष्टुः स्वशिरश्चेदनादिकः यथा जले चन्द्रमसः कम्बादिस्तत्कृतो गुणः दृश्यते सन्नविद्रष्टुरात्मनो नात्मनो गुणः स वै निवृत्तिधर्मेण वासुदेवानुकम्पया भगवद्भक्तियोगेन तिरोधत्ते शनैरिह यदेन्द्रियोपरामोदद्रष्ट्रात्मनि परेहरौ विलीयन्ते तदा क्लेशा संसुप्तस्येव कृष्णशः अशेषसंक्लेशशमं विधत्ते गुणानुवादश्रवणं मुरारेः कुतः पुनस्तच्चरणारविन्दपरागसेवारधिरात्मलब्धा विदुर उवाच संचिन्नः संशयो मह्यं तव सूक्तासिना विभो उदयत्रापि भगवन्मनो मे सम्प्रधावति साध्वेदद्व्याहृतं विद्वन्नात्ममायायनं हरेः आभात्य पार्थं निर्मूलं विश्वमूलं न यद्बहिः यच्च मूढतमो लोके यश्च बुद्धेः परं गतः तावुभौ सुखमेधेदे क्लिश्यत्यन्तरितो जनः अर्धाभावं विनिश्चित्य प्रदीदस्याभिनात्मनः ताञ्चाभियुष्मच्चरणसेवयाहं परानुदे यत्सेवया भगवतः कूटस्थस्य मधुद्विषः रदिरासो भवेत्तीव्रत्पादयोर्व्यसनार्दनः दुरावाह्यल्पतपसः सेवा वैकुण्ठवर्त्मसु यत्रोपगीयते नित्यं देवदेवो जनार्दनः सृष्ट्वाग्रे महदादीनि सविकाराण्यनुक्रमात् तेभ्यो विराजमुद्धृत्य तमनुप्राविशद्विभुः यमाहुराद्यं पुरुषं सहस्राङ्ख्यूरुबाहुकं यत्र विश्व इमे लोकाः सविकाशं समासदे यस्मिन् दशविध प्राणस्येन्द्रियार्थेन्द्रियस्त्रिवृत् त्वयेरिदो यदो वर्णास्तद्विभूतिर्वदस्वनः यत्र पुत्रैश्च पौत्रैश्च नप्तृभिः सह गोत्रजैः
प्रजाविचित्राकृतय आसन् याभिरिदं तदम् प्रजापदीनां सपदिश्चक्लभेहान् प्रजापदीन् सर्गांश्चैवानुसर्गांश्च मनून्मन्वन्तराधिपान् ये तेषामभिवंशांश्च वंश्यानुचरितानि च उपर्यधश्च ये लोका भूमिर्मित्रात्मजासदे तेषां संस्थां प्रमाणं च भूर्लोकस्य च वर्णय तिर्यङ्मानुषदेवानां सरीसृपपदतॄणां वदनसर्गसंव्यूहं गार्भस्वेदद्विजोद्भिदां गुणावतारैर्विश्वस्य सर्गस्थित्यप्ययाश्रयम् सृजत श्रीनिवासस्य व्याचक्षोदारविक्रमम् वर्णाश्रमविभागांश्च रूपशीलस्वभावतः ऋषीणां जन्मकर्मादिवेदस्य च विकर्षणम् यज्ञस्य च वितानानि योगस्य च पदप्रभो नैष्कर्म्यस्य च साङ्ख्यस्य तन्त्रं वा भगवत्स्मृतम् पाखण्डपथवैषम्यं प्रतिलोमनिवेशनं जीवस्य गदयो याश्च यावदीर्गुणकर्मजाः धर्मार्थकाममोक्षाणां निमित्तान्यविरोधतः वार्ताया दण्डनीदेश्च श्रुतस्य च विधिं पृथक् श्राद्धस्य च विधिं ब्रह्मन् पितॄणां सर्गमेव च गृहनक्षत्रताराणां कालावयवसंस्थितिं दानस्य तपसो वापि यच्चेष्टापूर्तयो फलं प्रवासस्तस्य यो धर्मो यश्च पुंस उदापदी येन वा भगवां तुष्येद्धर्मयो निर्जनार्दनः सम्प्रसीदति वा येषा मे ददाख्याहि चानका अनुव्रतानां शिष्याणां पुत्राणां च द्विजोत्तमा अनापृष्टमभिब्रूयुर्गुरवो दीनवत्सलाः तत्त्वानां भगवंस्तेषां कथिता प्रतिसङ्क्रमः तत्रेमं क उपासीरन् क उस्विदनुशेरते पुरुषस्य च संस्थानं स्वरूपं वा परस्य च ज्ञानं च नैगमं यत्तद्गुरुशिष्यप्रयोजनम् निमित्तानि च तस्येह प्रोक्तान्यनकसूरिभिः स्वतो ज्ञानं कुतः पुंसां भक्तिर्वैराग्यमेव वा एतान्मे पृच्छतः प्रश्नान् हरे कर्म विवित्सया ब्रूहि मे ज्ञस्य मित्रत्वादजया नष्टचक्षुषः सर्वे वेदाश्च यज्ञाश्च तपोदानानि चानक जीवाभयप्रदानस्य न कुर्वीरन् कलामपि श्रीशुक उवाच स युद्धमापृष्टपुराणकल्पः कुरु प्रधानेन मुनिप्रधानः प्रवृद्धहर्षो भगवत्कथायां संचोदितस्तं प्रहसन्निवाह इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे 7मोऽध्यायः।